माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली माऊली नदी इंद्रायणीच्या तिरी सोनियाचा पिंपळ महाद्वारी नदी इंद्रायणीच्या तिरी सोनियाचा पिंपळ महाद्वारी मोती वाचा ज्ञानेश्वरी मोती वाचा ज्ञानेश्वरी गुरुबंधू मारुती महाराज मधने परत आमचे सर व सर्व विलास नाना आहे आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ सालाबाद प्रमाणे या ठिकाणी मला तुम्हा मायबापांची सेवा करण्याची संधी देतात त्याबद्दल मी माझ्या वतीने सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो कारण मी पण मांडव्याचाच आहे कणेरचा जरी असलो तर आता मी मांडव्याचा आहे मी आता सगळ्यांना सगळ्याच्या टांगड्या धरून मी यांच्या संग जाऊ शकतो त्यामुळे आता काय द्यायची कारण नाही मी माझं गावच सांगणार मांडवे म्हणून तर असो खरोखर तुम्हा मायबापांची मला सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी माझ्या वतीनं धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो आणि आपली आजची सेवा सालाबाद प्रमाणे या बडेखान नगरीमध्ये राहतेच आणि दुसरी सेवा पंढरपूर नगरीमध्ये राहते कारण अजून मला 3 कार्यक्रम अटेंड करायचे आहेत त्याच्यामुळे तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही 1 ते 2 वाजायच्यात कार्यक्रम संपवणार आहे कारण तुम्ही पाठीमागे पण बाहेरून बघितले असतील अजून कुठेही पाहचाल तर असो थोडा नॉर्मल विकू दे कमी करू नको हॅलो 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 माईची हॅलो थोडा आवाज दे हॅलो बस तर या ठिकाणी जास्त वेळ नाही घेता या ठिकाणी आमचे मित्र ओम साई यूट्यूब चॅनलचे चेतनजी मोहिते साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आपलं पूर्ण कार्यक्रमाचं शूटिंग होणार आहे त्यासाठी सर्वांनी तंबूतून बाहेर येऊन बसावं अशी माझी विनंती आहे आणि या ठिकाणी लगेच आपण कार्यक्रमाकडे वळू कार्यक्रमाला सुरुवात करू विठाला 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 काय झाली परिस्थिती पुण्यातून इथपर्यंत येईपर्यंत गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षातच परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेव सुतमदेव कौसु चाणुर्मर्दनम देवकी परमानंदनम कृष्ण वंदे जगद्गुरु विठाला 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 विठ्ठल तर कुठल्याही स्टेजवरती आता व्यासपीठावरती गेल्यानंतर पहिल्यांदा गण घेतला जातो गणपती स्तुती केली जाते गणपती स्तवन केलं जातं गणपती वंदन केलं जातं त्यासाठी अगोदर त्या गणेशाचं वंदन नंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात
हॅलो ऐ गणनाचत यावो गणुबावो गबरीच्या नंदना गणनाचत यावो गणुबावो गबरीच्या नंदना या नाचत यावो गणबावो गबरीच्या नंदना या नाचत यावो गणबावो गबरीच्या नंदना गणनाचत यावो गणुबावो गबरीच्या नंदना गणनाचत यावो गणुबावो गबरीच्या नंदना नाचत यावो गणबावो गबरीच्या नंदना या नाचत यावो गणबावो गबरीच्या नंदना गवरीच्या नंदना गवरीच्या नंदना गबरीच्या नंदना गबरीच्या नंदना गवरीच्या नंदना गवरीच्या नंदना गबरीच्या नंदना गबरीच्या नंदना गणना हातत यावो गणुबावो गबरीच्या नंदना गणना हातत यावो गणुबावो गबरीच्या नंदना नाचत यावो गणबावो गबरीच्या नंदना नाचत यावो गणबावो गबरीच्या नंदना गणना हातत यावो गणुबावो गबरीच्या नंदना गणना हातत यावो गणुबावो गबरीच्या नंदना नाचत यावो गणबावो गबरीच्या नंदने नाचत यावो गणबावो गबरीच्या नंदना पहिले नमन माझे गजानन गणपतीला पहिले नमन माझे गजानन गणपतीला गणपतीच्या त्या सार झाला दुसरे नमन माझे विठ्ठलाला विठ्ठलाच्या त्या रुक्मिणीला 28 योगे झाले विटेवरी उभा आहे त्याला तिसरे नमन माझे ब्रह्मदेवाला एका ब्रह्म्यापासून 12 ब्रह्मे आले जन्माला चौथे नमन माझे शंकराला शंकर पार्वती विरोध झाला आणि जाऊन बसले ढवळ्यागिरी पर्वताला गणना हाचत यावो गणुबावो गबरीच्या नंदना गणना हाचत यावो गणुबावो गबरीच्या नंदना नाचत यावो गणबावो गबरीच्या नंदना गबरीच्या नंदना गबरीच्या नंदना गबरीच्या नंदना नंदना गबरीच्या नंदना गबरीच्या नंदना गबरीच्या नंदना गबरीच्या नंदना गणना हातत यावो गणुबावो गबरीच्या नंदना गणना हातत यावो गणुबावो गबरीच्या नंदना नाचत यावो गणबावो गबरीच्या नंदना पाचवे नमन माझे पाची पांडवांना पाचवे नमन माझे पाची पांडवांना पाची पांडवांचा जन्म पंडुराजापासून झाला सहावे नमन माझे साही शास्त्राला सहावे नमन माझे साही शास्त्राला साही शास्त्र 18 हा पुराण ग्रंथ विष्णुदेवाने वाचिला सातवे नमन माझे साती वारांना 8वा अवतार तो श्रीकृष्णाने धरिला गणना हाचत यावो गणुबावो गबरीच्या नंदना गणना हाचत यावो गणुबावो गबरीच्या नंदना नाचत यावो गणबावो गबरीच्या नंदना नाचत यावो गणबावो गबरीच्या नंदना गणना हाचत यावो गणुबावो गबरीच्या नंदना
नवनाथाना नववे नमन माझे नवनाथाना नवनाथाने आदिनाथा गुरु केला एका जनार्दने गण गायला मी धावतारा 11वा अवतार तो मारुतीने धरिला गणना हसत यावो गणुबावो कबरीच्या नंदना गणना हसत यावो गणुबावो कबरीच्या नंदना गणनाथ यावो गणुबावो गबरीच्या नंदना गणनाथ यावो गणुबावो गबरीच्या नंदना 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 गणनाथ यावो गणुबावो 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 गबरीच्या नंदना हॅलो 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 माईकजी हॅलो तर कुठल्याही स्टेजवरती अथवा व्यासपीठावरती गेल्यानंतर पहिले गण घेतला जातो गणपती स्तुती केली जाते गणपती स्तवन केलं जातं गणपती वंदन केलं जातं आणि गणपती वंदन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे गवळण ही झाली पाहिजे म्हणून ही गवळण हॅलो विको दे विको कशाला कमी करतोय अरे मुलीचं नव्हते रे का अरे माझ्या मन अरे मुलीचं नव्हते रे काना अरे माझ्या मना अरे तुझ्यासाठी अरे त्याच्यासाठी आले हे म्हणा ए काना तुझ्यासाठी आले हे म्हणा अरे काना तुझ्यासाठी आले म्हणा अरे काना अरे काना तुझ्यासाठी त्याच्यासाठी आले तुझ्यासाठी आले मला अरे काना तुझ्यासाठी आले मला अरे काना तुझ्यासाठी सोडीला घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडीला तुझ्यासाठी सोडीला घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली माझं विठो गायला तुझ्या म्हणा मुरली माझं विठो गायला तुझ्या म्हणा अरे तुझ्यासाठी त्याच्यासाठी अरे ह्याच्यासाठी आले हे मला कानाची तुझ्यासाठी आले हे मला काना तुझ्यासाठी आले मला अरे काना तुझ्यासाठी
अरे तुझ्यासाठी त्याच्यासाठी अरे ह्याच्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी आले म्हणा काना तुझ्यासाठी आले म्हणा काना रे तुझ्या आडवना काना रे तुझ्या आडवना अरे काना तुझ्या आडवना तुझ्यासाठी 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 आले हे मला कानारी तुझ्यासाठी आले हे मला कानारी तुझ्यासाठी आले हे मला अरे काना तुझ्या आडवना अरे मुरली वाजवितो कायला कुंज बना मुरली वाजवितो कायला कुंज बना तुझ्यासाठी 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 आले हे मला कानारी तुझ्यासाठी आले हे मला काना तुझ्यासाठी आले मला काना रे तुझ्या आडवना अरे काना तुझ्या आडवना अरे वा कानारी तुझ्यासाठी आले हे मला कानारी तुझ्यासाठी आले हे मला ह्या विंचवाला उतारा अरे ह्या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा अगं बाय 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 अगं बाय बाया चावला 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 काय मी करू देवा काय मी करू चावला चावला सत्य उतारा येऊन सत्य उतारा येऊन किंचित राहिली फुल फुल शांत केली जनार्दने लयच फार फटका आणला होता तर असो आज या ठिकाणी आपले मांडवे ग्रामस्थांच्या वतीनं हा जो आनंदमय भक्तिमय दिंडी सोहळा आपण आळंदी ते पंढरपूरकडे निघालो आहोत आणि असंच वर्षानुवर्षे आपल्या दिंडीमध्ये प्रगती होत जावो वारकरी वाढत जावो अशी मी मौलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी खरोखर तुम्हा माईबापांची सेवा करण्याची मला संधी मिळाली
त्याबद्दल मी माझ्या वतीनं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. कारण मी एवढा मोठा नाही, माझ्यापेक्षा कितीतरी मोठे या ठिकाणी गुरुजन बसलेले आहेत सगळेजण. पण एक भगवंतानी माझ्याकडे थोडीशी कला दिली आहे. त्या कलेच्या माध्यमातून, कारण आता हे महाराज आपल्या कीर्तन रूपी कंबर बांधतात, पटके बांधतात, त्याच्यातून तुम्हाला ज्ञानदान दिलं जातं. आम्ही काय करतो, कधी साड्या नेसतो, कधी शेविल ड्रेसवरती उभा राहतो, त्याच्यातून पण आम्ही तुम्हाला ज्ञानदान देऊ शकतो. हे काही आमच्या ठिक्यातलं, वाचक्यातलं, पोत्यातलं काही सुद्धा नाही, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पण आम्ही ती फक्त काय करतो, यांच्यासारखं उभा राहत नाही. आम्ही थोडंसं त्याला तेल मीठ लावतो आणि फोडणी देतो, एवढाच फरक आहे, बाकी काय नाही. नाहीतर महाराज तिथून एकच असतोय. तर असो, जास्त वेळ तुमचा घेत नाही, 1-2 मिनिटाची विश्रांती. मी हे गेलो, हे आलो, तोपर्यंत आमचे अक्षय महाराज नेवशी. मंडळी, सगळ्यांची तब्येत बरी? हाय हाय. कसं आहे माहिती का, विचारपूस केली पाहिजे. एवढ्या लांब एवढा टप्पा चालत आलाय, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. कमी जास्त काय बघितलं पाहिजे वारकऱ्यांना, बरोबर आहे आहे बाबा. का नाही? हा नवनाथराव, हा कसं आहे माहिती का, आपल्या एखादा घरी पाहुणा रावळा आपण राम राम जेहारी घालतो का नाही? बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? हा पाहुण्यानं पाहुणा कसं जेहारी घातला, राम राम घातला की पाहुण्यानं पाहुणा अजून जवळ येतो, हा. अजून 4 पाहुणे कुठेतरी जोडली जाते ती, बरोबर आहे का नाही? अहो तुमच्यात तेवढी माणुसकीच भरपूर आहे हो. आहे का नाही? तर हो. पण नवनाथराव, हा एखादा उद्योगधंदा बिझनेस जर करायचं म्हणलं हा. तर त्याला दुकान टाकावं लागतंय, अहो दुकान तर टाकलं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? आणि ते असं करा, मोक्यावर टाका दुकान. होय का? हा दुकान टाकलं तर दुकानाला गिराईक आलं पाहिजे, बरोबर आहे. दुकानात आपल्या हायफाय क्वालिटीचं मटेरियल ठेवलं पाहिजे. असं आहे का? हा, बरं. आजकालच्या पिढीला कसं आहे माहितीये का नवनाथराव, हा हायफाय क्वालिटीचं मटेरियल लागतं या. असं म्हणता. अजिबात हलकं मटेरियल मला वापरून चालत नाही, हा सगळं फॉरेन दुबईवरनं मटेरियल आणलेलं असते आपल्याकडे. फॉरेन वर आणले का? हो आयला खतरनाक आहे मग. हो, अजिबात आपण हलकं वापरत नाही काय सुद्धा. हा गिरायक माघारी गेलंच नाही पाहिजे. दुकानात शिरलं की गिरायकांना म्हणलं पाहिजे, गाड्या मला हे पाहिजे ते पाहिजे सगळंच पाहिजे म्हणलं पाहिजे. हा. तसं अजिबात गिरायक मोकळ्या हाताने जाऊन द्यायचं नाही. मग गिरायक मोकळ्या हाताने जाऊन द्यायचं नाही, गिरायकाला खुश करूनच लावायचं. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? हा गिरायक खुश केलं पाहिजे, गिरायक परत दुकानाला आलं पाहिजे का नाही? बरोबर आहे बाबा. टाकायचं का दुकान? टाका की. खरं म्हणताय का? हा हा. बरं टाकू आता. अरे वारिक वारिक करू हजामत बारीक, बारीक बारीक करू मत बारीक वारिक वारिक करू हजामत बारीक बारीक करू हजामत बारीक. बारीक बारीक करू हजामत बारीक.
करू हजमत बारीक करू हजामत बारीक करू हजमत बारीक करू हजामत बारीक ए बारीक बारीक करू हजमत बारीक बारीक करू हजामत बारीक 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 करू हजमत बारीक कसं आहे माहितीये का मंडळी, मागच्या 2 वर्षापूर्वी मला गिरायक सापडलं होतं पंढरपुरात. हा तीच गिरायक आता माझ्या उजव्या हाताला येऊन बसलंय, ते हळूच खुणवतंय, मला घ्या मला घ्या मला घ्या म्हणतं या. असं आहे काय हा ते काय उजव्या बा- हाताला? हा उजव्या हाताला आहे. या आव या, नाही ओळखू येत या. जा 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 सागर का हा घ्या घ्या आव, घ्या गाडीचं ड्रायव्हर आहे तर त्या ड्रायव्हर घ्या घ्या वाय जरा त्याला जपून करा. हा. त्यांना वाटलं आता ओळखायची येणार नाही. हा हा पंढरपुरात अशी उडी होती, आता सगळीच काढून टाकली या. त्यांना त्यामुळे वाटलं ओळखू झालं नसेल, पण ओळखलं म्या. व्यवस्थित करा गिरायक चालून आलंय का नाही, हा गिरायकाची विचारपूस केली पाहिजे. केली पाहिजे बरोबर आहे का नाही, हा गिरायकाला काय ना काय लागित बघितलं पाहिजे. बरोबर आहे बोला तुम्हाला कुठला कट मारायचा, आई कट मारायचा, बाप कट मारायचा, नदीच्या पलीकडचा कट मारायचा, नदीच्या अलीकडचा कट मारायचा, का वड्याच्या पलीकडचा कट मारायचा, वड्याच्या अलीकडचा कट मारायचा, फाटीच्या पलीकडचा कट मारायचा, का फाटीच्या अलीकडचा कट मारायचा, का बांधाच्या पलीकडचा कट मारायचा. ए आ! नदीच्या पलीकडचा मारू नको का रे बाबा, जगून वाचून आलोय बाबा जगून वाचून आलाय का, मग काय झालं, अरे नदीच्या पलीकडचा म्हणून अलीकडचा मार अलीकडचा मारायचा का, हा नदीच्या अलीकडचा कसला कट असतो आता, बॉबकट बाबा बॉप कट वय, हा. साध्या सोपे सरळ भाषेत सांगा की मग, हॅलो मारायचा का मग, हा खरं म्हणताय का, मारा गिरायक चालून आले, बरोबर आहे का नाही, आलंय अरे वारिक वारिक करू ए बारीक बारीक करू हजमत बारीक 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 करू हजामत बारीक करू हजमत बारीक करू हजामत बारीक करू हजमत बारीक करू हजामत बारीक ए बारीक बारीक करू हजमत बारीक 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 करू हजमत बारीक 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 करू हजामत बारीक 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 करू हजमत बारीक 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 करू हजामत बारीक 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 करू हजमत बारीक करू हजामत बारीक करू हजमत बारीक करू हजामत बारीक करू हजमत गिरायक नाराज झालं नाही पाहिजे, गिरायक नाराज झालं नाही पाहिजे, गिरायक दुखवून गेलं नाही पाहिजे माघारी. हे खास यांच्यासाठी फॉरेनवरनं कापड मागवलंय, मखमले सेंटेड आहे, वास घेतला तर ठसका लागल, कापड खाली पडून द्यायचं नाही, खराब होईल, अजिबात गडबड करायची नाही, शांत बसायचं. अरे वारे क बारीक 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 करू हजमत बारीक 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 करू हजमत बारीक 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 करू हजमत बारीक करू बारीक हजामत बारीक करू हजमत बारीक करू हजामत बारीक करू हजमत बारीक 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 करू हजामत ए बारीक बारीक करू हजमत बारीक 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 करू हजमत बारीक 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 करू हजामत बारीक ए बारीक बारीक करू हजमत बारीक 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 करू हजामत बारीक करू हजमत बारीक करू हजामत बारीक करू हजमत बारीक कसं आहे माहिती आहे काय, पंपाचं प्रेशर खराब, एक निपल खराब झाल्यामुळे पंप काय प्रेशर नीट मारना, पण त्या पंपाचं असं वैशिष्ट्य, त्या पंपाच्या प्रेशरनं जर पाणी मारलं, त्या पंपाच्या प्रेशरनं जर पाणी मारलं तर ह्यांच्या डोक्यात जेवढ्या ओ आहे तेवढ्या निघून जाते. बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे, जर त्यांनी घेतलेली असल, मग जर त्यांनी घेतलेली असल त्यांना डबल घ्यावं लागेल का तर एका झटक्यात उतारते या, घेतलं नाही. नाही तर घेत नाही तर ती. नाही 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 उदक शांती डोई झोडू हा. अहंकाराची शेंडी पिळू, अरे वारिक वारिक करू हजामत बारीक बारीक करू हजमत बारीक 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 करू हजमत बारीक करू हजामत बारीक करू हजमत बारीक करू हजामत बारीक करू हजमत बारीक 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 करू हजामत बारीक
बारीक बारीक करू हजामत बारीक वारिक वारिक करू हजामत बारीक 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 करू हजामत 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 बारीक वारिक वारिक करू हजामत बारीक 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 करू हजामत बारीक वारिक वारिक करू हजामत बारीक 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 करू हजामत बारीक करू हजामत बारीक हजामत बारीक करू हजामत बारीक करू हजामत बारीक वारिक वारिक करू हजामत बारीक बारीक करू हजामत बारीक वारिक वारिक करू हजामत बारीक 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 करू हजामत 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 बारीक बारीक हो हे धरा आरसा हातात गपदेशी कुठं बी धरायचं नाही कंपनीला पाठीमागं स्टँड दिलंय तुम्ही शहाणी माणसं आहे का नाही एड्या माणसासारखं करायचं नाही काचेला डाग पडल नीट बघा आरशात दिसतंय का दिसतंय का तिकडं दाखवा समोर तुम्हाला कोणाला सुद्धा दिसणार नाही फक्त खुर्ची बसणारा दिसतंय ते बी थोड्या थोड्या वेळाने दिसतंय या नीट बघा आरशात विवेक दर्पणायना दाखवू कसं आहे माहिती आहे का विवेक म्हणजे विचार हे दोन विचाराचा आरसा आहे कशासारखा दिसतोय ही चपलीसारखा दिसतोय का नाही मग चांगला विचार केला तर कुठं पाहिजे ही पायात पायात पाहिजे का नाही ही चांगला विचार झाला ना वाईट जर विचार केला तर ही थोबडा सुद्धा बसतो या त्यामुळे नीट हातात धरा विवेक दर्पणायना दाखवू आणि वैराग्याचा चिमटा हलवू बारीक बारीक करू हजामत बारीक वारिक वारिक करू हजामत बारीक 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 करू हजामत बारीक वारिक वारिक करू हजामत बारीक 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 करू हजामत 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 बारीक ए वारिक वारिक करू हजमत बारीक 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 करू हजामत बारीक 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 ठेवा आरसा हळूच खाली हात बघू इकडं ही नक कशाला एवढी वाढवली ती मी कुड काढाय हा हा एवढं जवळच सांगताय काय पाहुण्याला पाहुणा येतं का जावं आहेत तुमचं नाही दोस्ताचा पोरगा आहे ते. दोस्ताचा पोरगा आहे होय. म्हणजे मैत्राचा पोरगा म्हणा मग की काय असं आहे का हा काढायची का नक मग काढा खरं म्हणताय का हा काम क्रोध नखे काढू अन भावार्थाच्या बगला झाडू अरे वारिक बारीक करू हजामत बारीक 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 करू हजामत बारीक बारीक करू हजामत 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 बारीक 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 करू हजामत बारीक 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 करू हजामत बारीक 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 करू हजामत 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 बारीक 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 करू हजामत बारीक 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 करू हजामत बारीक 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 करू हजामत बारीक चौवर्णासी लावून हात सेना राहिला से निवांत अरे वारिक वारिक बारीक 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 करू हजामत बारीक 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 करू हजामत 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 बारीक 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 करू हजामत बारीक 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 करू हजामत बारीक कसं झालंय माहितीये का मंडळी मागच्या 2-4 वर्षापूर्वी कोरोनाचा आजार आला कोरोनाचा आजार आला त्या कोरोनाच्या तडाख्यात हे सापडलं
कोरोनाच्या तडाख्यात जे सापडलं तेव्हापासून जे दम्याचा आजार झालाय ते अजून काय बरा झाला नाही. झालाय का नाही? माऊलीचे वाटण नाही खरं सांगायचं. होय म्हण होय म्हण होय म्हणा डॉक्टर उलट पालत केलं, म्हणा म्हणा. लय डॉक्टर उलट पालत केलं, पण एका सुद्धा डॉक्टरला ह्यांचा इलाज गावला नाही. काय काय नुसतं नोटाच घेऊन गेलं, पण एका सुद्धा डॉक्टरला कळलं नाही काय झालंय ते. पण ती मला बोहड्या बाबड्या कारागीला कळालं कसं झालं. ह्यांच्या वाढली ती नाकातली केस, त्यातली त्यात त्यांना आहे सर्दीची ॲलर्जी. सर्दी काय बाहेर पुरेपूर नाकात पडना का पडना, पण हे डॉक्टरला काय कळना का पडत नाही. तर नाकातले केस वाढल्यामुळे सर्दी पुरेपूर बाहेरच पडत नाही. मग दम्याचा आजार बरा होईल का तुमचा? तर बघू आता त्यांच्या नाकातले केस कमी करू म्हणजे करा. सर्दी निघून जाईल आणि दम्याचा आजार बरा होईल. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे हा. करायची का कमी? करा. अरे वारिक वारिक करू हजमत वारिक वारिक करू हजमत बारीक. वारिक वारिक करू हजमत बारीक. वारिक वारिक करू हजमत बारीक. 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 ए बारीक बारीक करू हजमत बारीक. बारीक बारीक करू हज. आता खरं खरं सांगायचं, सगळं खरं खरं सांगायचं. हा. माऊलीच्या वाटा नाही, बरोबर आहे का नाही? माऊलीच्या वाटा नाही, सगळं खरं खरं सांगायचं. इकडे या पुढं, इकडे या माईक पशी. आतापर्यंत तुमची अशी कोणी केली होती का? नाही हितनं पुढं कोणी करेल का? नाही आणि हितनं पुढं करायची म्हणलं तर तुमच्याकडेच. आ? पण कसं आहे माहित आहे का, लॉकडाऊन पासून आपलं येणं जाणं चालू होतं, बरोबर आहे का नाही? तेव्हापासून आपलं बिल थकीतच आहे, ते अजून थकीतच आहे. पण आजच्या दिवस रोख आहे, उद्या उधार आहे. बोला लवकर. एक तासानं म्हणा. होय का? लगेच पाहिजे मला. तास वाजतं का कुठं असलं? अरे वारिक 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 करू हजमत बारीक. वारिक वारिक करू हजमत बारीक. वारिक वारिक करू हजमत बारीक. करू हजमत बारीक. करू हजमत बारीक. वारिक वारिक हजमत बारीक. वारिक वारिक करू हजमत वारिक वारिक करू हजमत बारीक.
हॅलो काय भानगड आहे लगा? हॅलो 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 माईचिक हॅलो हॅलो हा माहिती घे हा हॅलो 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 माईचिक हॅलो 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 माईचिक हॅलो हॅलो सगळीकडे वास यायला लागला या त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. कशाचा वास यायला लागलाय तुला आता मला सगळे टाळाचा अमृतनगाचा वारकऱ्याचा सगळीकडे वासच वास यायला लागलाय. होय का हो काय भानगड आहे? ए तू क्या हा हे आषाढी पंढरीची वारी आहे रे म्हणजे ती आळंदीहून पंढरपूरला जाते ती हो होय. हो म्हणजे ती ज्ञानोबा तुकोबा सोबत ती वारकरी पंढरपूरला जाते हो, ती. हो. आय 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 सगळ्या म्हणजे ही वारकरी पंढरपूरला चालली ती होय. हो आय, आय, म्हणजे सख्या हा म्हणते गेलते की ती आळंदी पंढरीची वारी केल्यावर चंद्रभागेत गेल्यावर स्नान केल्यावर या प्रीती तलावर जेवढं तुमचं आमचं पाप झालंय तेवढं सगळं धुवून जाते हो हो जात जात असं म्हणते बरं. आता मला दिसत नाही तर आता मी काय सांगणार मला सांगा बरं. चंद्रभागेत स्नान केल्या जेवढं या प्रीती तलावर तुम्हा माझं पाप झालंय तेवढं सगळं धुवून जातं म्हणते असं म्हणतेत बरं का. आता मला काय एवढं माहित नाही कारण आपल्याला कवा ती वारी कशाला म्हणते माहितच नाही वैर सख्या. काय रे म्हणून ही वारकरी पंढरपूरला चालली ती हो. पुढे की जरा माणसात सारखा लाजल्यागतच कसा करतो सख्या. काय रे अरे आळंदी पंढरीची वारी म्हणते ती की आयुष्यात येऊन एकदा तरी केली पाहिजे. केली पाहिजे. पण लगा सख्या काय झालं आता मला सांग हे ज्ञानोबा तुकोबराय हा गेले 750 वर्षापासून आळंदी पंढरीची वारी करतात. बरोबर आहे. पण हे ज्ञानोबा तुकोबराय फक्त एकटे जात होते एकटे. बर पण या ज्ञानोबा तुकोबरायांचं या आळंदीकरांनी किती हाल केलं देहूकरांनी किती हाल केलं त्याचा कधी कुणी विचार केला का? आपल्याला साधी ठेस लागली तर आपण आय 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 रागात आला आता काय खरं नाही गाड्या. पण त्यांचं किती हाल झालं जीवनामध्ये येऊन किती त्रास त्यांनी भोगला. बाबा हे सगळं उदयाला आलंय. मला सांगा आज तुम्ही आळंदी पंढरीची वारी चालू आहे तुमची. आज मुक्काम दर मुक्काम करत आपण तरडगाव नगरीमध्ये बडेखान नगरीमध्ये आलोय. यातला आळंदीमध्ये कोण कोण गेलत त्याने हात वरती करा पाहू. प्रस्थानाला कोण कोण गेलत? प्रस्थानाचं सांगतोय आळंदीला तुम्ही जाता इथे कारण त्याच प्रायचित्त तुम्हाला आहे. या पृथ्वी तलावर तुमच्या आमच्याकडून जेवढं पाप झालंय पाप ते हितच फेडल्याशिवाय तुम्हा आम्हाला गत्यंतर नाही. त्याच प्रायचित्त आहे. आज ज्ञानोबा तुकोबरायांनी किती पाप सहन केलंय किती दुःख सहन केलंय आणि तुम्हाला एवढंच सहन होऊ शकत नाही. मग तुम्ही मी माणसं आहे का मला सांगा. आज मला सांगा एवढा मोठा महापूर आला होता इंद्रायणीला एकाला सुद्धा त्या इंद्रायणी म्हणजे आळंदीमध्ये प्रवेश करून दिला नाही. ती जगाची माऊली आहे. त्या माऊलीने निसता त्या पाण्याला स्पर्श केला असता तर पाण्याला भांग पडला असता भांग आणि असा मधून रस्ता काढला असता. एवढी ताकद आहे त्या माऊलीपाशी. पण नाही कारण या पृथ्वी तलावर तुमच्या आमच्याकडून तेवढं पाप झालंय.
म्हणून तुम्हाला आळंदीमध्ये येऊ दिलं नाही त्यांनी. एक फक्त झलक आहे त्याची, झलक. माणूस म्हणून राहिलो नाही आपण पहिल्यासारखं. आज मला सांगा, एवढा त्रास सहन करून सुद्धा आज नुसतं इंद्रायणीला महापूर आला, पण आज त्यांच्या सोबत लाखोचा नव, त्याचं काय माप नाही. शासनाला सुद्धा अजून गिनती गावली नाही त्याची. एवढा जनसमुदाय आज त्यांच्या सोबत आहे. म्हणजे त्यांनी कुठेतरी थोडंफार पाप पुण्य केलं असेल ना, म्हणून ही वारकरी बोलल्यात आहे ना त्यांना. सहजासहजी कोणी येतो का वारीला? एवढा मोठा प्रपंच सोडून मला सांगा, तुम्ही आज 15-20 दिवस झालं आळंदी पंढरीची वारी करताय. तुमच्या घराची आठवण आली का तुम्हाला? मग एवढा आनंदमय सोहळा, भक्तिमय सोहळा अख्ख्या जगात नाही. या ज्ञानोबा तुकोबरायाच्या गजरामध्ये आपण पंढरपूरला निघालोय. तर मला सांगा, आता जास्त सांगत नाही, नंतर सांगतो, कारण खूप वेळ झालेला आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, क्षमा असावी. सख्या, हा अरे ही वारकरी सगळी पंढरपूरला चालली ती. हो. आला माझी पण लई इच्छा आहे का ते आळंदी पंढरीची वारी करायची. होय का? लई इच्छा आहे, बऱ्याच दिवसाची इच्छा आहे. बर. पण आता काय झालंय, मी पडलोय आंधळा, तू पडलाय पांगळा. तेवढं बी खरं आहे. लगा आता आपल्याला कोण न्यायचं रे त्या पंढरीला? काय झालं तू क्या? माझी लई इच्छा आहे का त्या आळंदी पंढरीची वारी एकदा तरी माझ्या हातून घडावी. बरोबर आहे. त्या चंद्रभागेत स्नान करावं आणि पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक झालो. माझा तिथं त्यांच्या चरणावरती प्राण गेला तरी माझी काही हरकत नाही, पण मला एकदा तरी त्या पांडुरंगाच्या चरणावरती घेऊन जा रे बाळा, एकदा तरी घेऊन जा. बर बर. ए तू क्या? हा तू आहे आंधळा, हा मी आहे पांगळा. बर. त्याला काय असतं, मी घेऊन जातो तुला पंढरीला. त्याला का निश्चित ती, पण आता योग आपल्याकडे नाही पैसा पाणी, आपली ताराबळ मरणाची. आणि या आळंदीपासून पंढरपूर पर्यंत 250 किलोमीटर चालायचं याला का, कसं आपण जायचं? तेवढं बी खरं आहे बर का. हा मग पण आता काय करू माहितीये का, आपण हा एखादी दिंडी पकडू आणि त्या दिंडीत दिंडी- नेते का आपल्याला? नेते ती नेते. मग कुठली तुझ्या ओळखीची आहे का एखादी दिंडी? हा हा ती मांडव्याची कुठली आहे की? मांडवेची आहे होय? हा. मोरे महाराजांची, हो हो परत ती मांडवेकरांची. हो हो अयो 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 अयो. मांडवेकरांच्या दिंडीत जायचं आहे होय? हो. नेतेली का विचार बर. नेते ती. महाराज न्याचाल का हो आम्हाला? न्यार म्हणते ते. बापून याचाल का आम्हाला? अरे तू म्हणते ती गाड्या. चल मग आता. पण ए सख्या, हा योग तुला हितच ताकीद आहे माझी. काय झालं आता? मला एकतर दिसत नाही, बर मला गर्दी काय लय सोसत नाही. बर. मला एका कडकडनी पंढरपूरला नी. ए तू क्या? हा वारी म्हणलं की थोडीफार गर्दी राहते रे. एवढी तेवढी राहू दे की धक्काबुक्की लागणार की, पण लय गर्दीत घालू नको. अजिबात नाही. हा गर्दीत घातलं की मग मला काय सोसायचं नाही. बर बर कडकडनी नी. चालतंय. बरं, जायचं का मग आता? जायचं चल. कुठलं निघायचं? आता मांडव्यात आपल्याला आधी आळंदीला जावं लागेल. आयला हे तू कुठलाच काढला का नाही आता? कर बाबा. मधनं कुठनं तरी अरे शिरोडी म्हणजे आपलं मधनं तसं- पटकीनं जाईल. तसं मधनं करायचं नसतं. आता ही वारकरीच बघ मधनं वारी करून आलत. ह्यांची तरी पुरी वारी आहे का विचार की. होय, हो. मग आपल्याला सगळं पाप फेडायचं. हा, ते सगळं पाप फेडायचं. मग ह्यांचं आळंदीपासून निघायचं होय. हो आळंदी चला मग. अरे आळंदीहून पालखी निघाली पंढरपुराला, आळंदीहून पालखी निघाली पंढरपुराला. एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला, एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला. एक दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळा पांगळ्या, एक दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळा पांगळ्याला. अरे आळंदीहून पालखी निघाली पंढरपुराला, आळंदीहून पालखी निघाली पंढरपुराला. अहो एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला, एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला. एक दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळा पांगळ्याला, एक दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळा पांगळ्याला. अरे पहिला मुक्काम पुण्यातील भवानी पेटेला, पहिला मुक्काम पुण्यातील भवानी पेटेला. अहो एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला, एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांगळ्याला. एक दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळा पांगळ्याला, एक दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळा पांगळ्याला.
पडलं आंधळ पडलं उठवा हो उठवा त्याला दिसत नाही हो उठवा आंधळ पडलं उठवा पिंडरीला आणि पिंडरीला मला आपलं पहिलं गाठी घरी सोड गाड्या तुला मी पहिलं सांगितलं तर मला गर्दीत लय नेऊ नको आणि कुशाला का गर्दीत नेलाय मला एक एक पैसा द्या द्यावं तुम्ही आंधळ्या बांगड्याला ए, एक दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या बांगड्याला एक एक पैसा द्या बघ. या, एक दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या बांगड्याला आव दुसरा मुक्काम सासवडच्या काकाला दुसरा मुक्काम सासवडच्या तुकाला काकाला एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या बांगड्याला. पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या बांगड्याला एक दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या बांगड्याला अव तिसरा मुक्काम जेजुरीच्या खंडेरायाला तिसरा मुक्काम जेजुरीच्या खंडेरायाला एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या बांगड्याला एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या बांगड्याला. एक दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या बांगड्याला एक दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या बांगड्याला ए, सख्या पैसा ए, द्या. सख्या ए सख्या ओ ए मला नाही यायचं तुझ्या संघ पंढरपूरला कार तू क्या कायला का तुम्हाला कळतंय का का आळंदीपासून पंढरपूर ह्याच्यापर्यंत आलो जेजुरी पर्यंत हा. का 5 मिनिटं सुद्धा तुम्ही बसून द्यायला लागा लगा तुला चालू सुद्धा वाटेना झाले लगा, का हे पाय ना पाय माझलं सुचलेलं का काय लागा हे काय असं असतंय का लागा 5 मिनिटं देईल मला विश्रांती पाहिजे बसू का मी बर ए लगेच वय बस तू या लागा लय दोंगलोय गाड्या मला नको वाटायला लागलं या बर बस बाबा बस बसून घे बसून हॅलो ए ओ सख्या ओ लगा ही आळंदी पंढरीची वारी आहे हा जाताना देवाचं नामस्मरण तर झालंच पाहिजे झालंच पाहिजे बाबा सर्वांनी टाळी वाजवा पाहुले चालती पंढरीची वाट पाहुले चालती पंढरी पाहुली चाल पंढरीची वाट पाहुली चाल पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या घाट सुखी संसाराची सोडून या घाट पाहुले चालती पंढरीची वाट पाहुले चालती पंढरीची वाट पाहुली चाल पंढरीची वाट पाहुली चाल पंढरीची वाट ए सख्या काय रे तू क्या कायला काय असला आंबाट भाषण म्हणते ती होईल का देवा धर्माचं मन की चांगलं अरे देवा धर्माचं तरी म्हण मला काय येत नाही बाबा म्हणजे व्याज सगळं म्हणायचं होय हा कायला का अवघड आहे मला सांगा या पृथ्वी तलावर तुम्हा मला जन्माला त्या परमेश्वराने घातलंय हो मग त्याच्यासाठी तुमच्या आमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही आम्ही माणसं नाही मला सांगा महाराज आपल्या दिंडीत किती लोक आहेत ती 200 लोक आहेत ती 200 दिंडीत कोण कोण चालतं त्याने हात वरती करा पाहू फक्त 40 लोकांचा हात वर आहे 160 लोक कुठे गेली म्हणजे मला दिसतंय काय पण नाही मला नाही दिसत मी आंधळा आहे मला सांगा 160 लोक कुठे ह्याच्या लाईनीला त्याच्या लांगतीला जिथं चांगलं मिळतंय त्याच्या लाईनीला कारण त्याचं वर्म कळालं नाही अरे लाख मोलाचा देह तुमच्या स्वाधीन केला त्याने त्याचं जर वर्म तुम्हाला कळत नसल तर तुम्ही आम्ही माणसं नाही लाख मोलाचा देह तुमच्या स्वाधीन केलाय त्याने मला सांगा या देहाची किंमत करता आली का या देहाची किंमत करता आली नाही त्यांनी एवढा लाखो करोडो रुपयाचा तुम्हाला देह स्वाधीन केलाय पण त्याचा गैरउपयोग करताय तुम्ही
मला सांगा, एक 50,000 रुपये देतो, तुमचा एक पाय काढून द्या, तुम्ही देताय का? 1,00,000 रुपये देतो, एकच डोळा काढून द्या, तुम्ही देताय का? नाही देऊ शकत. हा लाख मोलाचा देह तुमच्या स्वाधीन केलाय त्याने, त्याची की जर किंमत तुम्हाला कळत असेल तर तुम्ही आम्ही माणसं नाही. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज व्याजाने पैसे काढून तुम्हाला दिलेत आळंदी पंढरीची वारी करण्यासाठी घरातून. जा माझ्या नावाची तेवढी वारी करून ये, पण तुमची वारी ढाब्यावर, या ढाब्यावर त्या ढाब्यावर त्या ढाब्यावर ह्या टपरीव, त्याच्यामुळे तुम्ही आम्ही मागे राहिलाय. कशा संग काय खायचं हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही आम्ही माणसं नाही. हा देह पुन्हा आहे का? पुन्हा नाही, फक्त एकदाच येतोय आणि एकदाच जातोय. या देहाचा भरोसा नाही, एक क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. आज तुम्ही इथं माझ्या आंधळ्या पांगळ्याला पाहण्यासाठी बसलाय, बसल्या जागेवर तुम्हाला काय होईल सांगता येत नाही. मला सांगा, एवढी आनंदमय भक्तिमय वारीमध्ये वारकरी चालतच होते जेजुरीच्या पलीकडे. काय त्यांच्याकडून चूक झाली होती मला सांगा. पण शेवटी तिथं काळाने घाला घातलाच का नाही. अख्ख्या वारीमध्ये सगळ्यात दुःखाचा डोंगर पसरला. एवढं आपलं या पृथ्वी तलावर पाप झालंय. ते जर पाप फेडायचं असेल तर आयुष्यात येऊन त्या आळंदीची पंढरीची वारी केलीच पाहिजे तुम्ही, पण श्रद्धेने केली पाहिजे. आज एवढं दुःख, एवढे वर्ष झालं ही वारी चालू आहे, कधीच असा प्रसंग घडला नाही, पण ह्या वेळेस घडला. पण काही नाही, वारकरी चालले होते पुढं, भजन म्हणत त्याच्या नाम गजरामध्ये नाम गोशामध्ये ते चालले होते, तल्लीन झाले होते, तरी सुद्धा काळाने घाला घातलाच. त्याच्यामुळं तुमचा आमचा भरोसा नाही, कधी काय होईल सांगताच येणार नाही. म्हणून कोणच कोणाचं नाही, शेवटी एकटाच येणार आहे, एकटाच जाणार आहे. म्हणून अरे तुझा ना भरोसा, अरे तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, अरे जग हे कुणाचे सांग बल्या मानसा. असो चुल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साकर, अरे सोडून दे रे जना चतुलाळचा, अरे जग हे कुणाचे सांग मानसा. कधी लागेल रे वेड्या तुला रे गोडी अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती तुझ्या त्या पांडुरंगाची.
घालवू वाया नको आते हा जन्मोलाचा नको तू घालवू वाया नको तू कालवू वाया नको तू कालवू वाया वेड्या घालवू वारीला चाललोय आपण कातड्याचं हिवाळा घेऊन नाही चाललो. ए सगळ्या काय रे तू क्या दिंडी लय लांब गेलेली दिसते लांब गेली दिंडी आपल्याला गावल करा आता गावते गावती गावल का हो हो पण कुठं शिकालोय आपण आता दिंडी पाक वाकरी पोचली या. ओय 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 लय फास्ट आली गाड्या दिंडी अरे ए पण- सख्या हा. काय बिकर पण गाड्या मला आता पंढरपुरात गेला का नाही हा मला पटकीन चंद्रभागेत स्नान घाल बर बर माझं पाप जेवढं झालंय या पृथ्वी तलावर तेवढं बर. सगळं त्या चंद्रभागेत धुवून टाक चालतंय की आणि पांडुरंगाच्या चरणावर तेवढं मला निघाड्या बर बर हा हो चालायचं का मग जायचं जायचं चल अरे शेवटचा मुक्काम पंढरपूरच्या विठोबा देवाला शेवटचा मुक्काम पंढरपूरच्या विठोबा देवा आणि एक एक पैसा द्या बोलून आपल्या पगड्याला एक एक पैसा द्या बोलून आपल्या पगड्याला एक पैसा द्या हो तुम्ही आपला बंगला एक पैसा द्या हो तुम्ही आपला बंगला ए सख्या अरे हाय, 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 काय भानगडायला का इथं टाळाचा आणि मृदुंगाचा आणि आबिर्भुक्याचा आणि पेड्याचा आणि लय वास यायला लागलाय ए तू क्या हा तुला किती वेळा सांगितलंय रे हा तुला टाळाचा मृदुंगाचा सगळ्याचा वास वास म्हणत जाऊ नको मग काय म्हणू अरे त्यांचा नाद आहे आवाज आहे असं आहे होय. मला हा. डोळ्यांनी दिसत नाही त्यामुळे मी वासा लागतो असं आहे का हा बर बर असू दे आपण कुठं आलोय आता पंढरीत आलोय ओ, पा यो. आयला. मला म्हणजे त्या पांडुरंगाचं दर्शन मिळतंय म्हणायचं हो आता. हो ए सख्या हा मला तेवढी चंद्रबागेत नाही बरं का नेणार बर 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 चालायचं का चल लवकर अरे एक एक पैसा द्या बा तुम्ही एक पैसा द्या हो तुम्ही आपला बंगला एक पैसा द्या हो ए सख्या काय रे तू क्या काही तर माती आहे का वाळू आहे रे ए तू क्या हा चंद्रभागेला आलोय म्हणजे वाळ वाचणार की रे अयो सख्या हा चंद्रबागेत आलो हो काही वाळूच पायाला वाटते ए तू क्या हा आपल्याला आता चंद्रभागेत स्नान करायचंय ए सख्या हा मला काय पवा येत नाही बरं का मला मला कडलाच आंघोळ घाल ए तू क्या आणि माझं सगळं पाप होय का बर बर सगळं धुवून लाव बर बर कड मला पवा येत नाही मध्ये काय नेऊ नको बर बर तू क्या हा तुझ्या पशी काय काय ते सगळं बाजूला ठेव बरं आधी ठेवू काय ठेव लवकर इथं कोणतरी आहे देऊ का त्यांच्यापाशी दे दे आपली माणसं आहे ती ना हाय हा आपली जायते देऊन परत टाक मग म्हणणार आणखीन दुसऱ्या पैसे दिलं तो काय रे कंबरभर पाणी आलं की का आता बस केलं का इथंच आंघोळ घाला आता मला नको ए तू क्या आता शिकंबरभर पाणी आलंय बर तुझं सगळं पाप फेडायचंय का नाही पोलिस सुद्धा राहिलं नाही पाहिजे अजिबात बघ. नकापासनं ती वर डोक्याच्या केसापुतर काय तुझं पाप ठेवत नाही बर अजून पुढे जायचं अजून पुढे जायचं एकदाच जाणार आहे आता म्या बर परत काय जाणार नाही नाही तर मग बघ ए तू क्या हा गेलं तर एकदम सगळं आत जायचं हा तसं अर्ध निर्ध जायचं नाही बर जर नाही गेला आत सगळा हा तर तुझ्या कंबरला दगड आत बांधून फेकून देईन तुला म्हणजे देवाच्या चरणापर्यंत जाईल ना मी हा चरणापत्र जाते हा, दगड मग दगड बांधलाय तर तोटा बांध बरं. पांडुरंगाच्या चरणावर तेवढं हो. नाही मला माझा तिथंच जीव जाऊ दे तरी माझी तयारी आहे चल लवकर एक एक पैसा द्यावं तुम्ही आंधळ्या पांढऱ्याला. एक पैसा द्या हो तुम्ही आपला बंगला ए, सख्या. ओय, ओय, ओय. ए, सख्या. आय, 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 नाका तो
तोंडात पाणी गेला ए सख्या हा. मग माझं पापचं साहित्य तसंच राहती बरं बाबा. मला नको गाड्या तुझी पंढरीची वारी न ते चंद्रभागेचं स्नान पण नको मला पटकन आधी घरी घालीव गाड्या ए तू क्या लागा यांनी लय पिसोळ आणलाय आळंदी बसलेला इतका ताप देते दिवाय लागा होय का? त्याच्यामुळे तुझ्या संग येत नव्हतो तुम्ही बर बर असू दे मला गाल पटकिनी तांग बर बस खाली बसू का बस लवकर माझ्या जोडीला कोण नाही ना नाही कोण आपण दोघच आहे हा दिंडी पाक पुढे गेली लागा आपण ती दोघंच गेली राहिलो बी गेली होय. बघ. निघून गेली पुढं मला लवकर आंघोळ उरक घालायला लवकर. लागते, संग प्रदक्षिणा हो. पांडुरंगाच्या चरणावर. बस लवकर खाली एक दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळा पांगळा. एक दोन पैसा द्यावं तुम्ही आंधळा पांगळा. एक दोन ए तू क्या ए, सख्या हा अरे लोक काय म्हणतो आहे बर लोक आळंदीपासून इथपर्यंत आलो तो इतका त्रास झाला लय अंग दुखत होतं. ए तू क्या पण या चंद्रबागेत आंघोळ केल्यापासून लय फ्रेश झालो लय होय का मोकळं मोकळं वाटायला लागलं सख्या ए तू क्या हा इतकं झटकं देऊ नको नाहीतर मोडशील कुठं तरी लोक या चंद्रबागेचा एवढा गुणधर्म आहे का लोक माझा सगळा शिनवट गेलाय गेला का नाही चंद्रबागेच्या पाण्याने होय का बघ हाय का महाराज तुमचा गेला का बघ एकदम serious चालू आहे. बघ एकदम ओके होय, वाटायला होय, लागला होय, आता. काय रे? हा अय, अय, ती पांडुरंगाच्या मंदिराचा खुळच बिळच तर नाही ना तो ती चमकतोय ती चमकतोय का अय 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 सख्या हा ओ अयो सख्या ओ लोका ती पांडुरंगाची मूर्ती बिर्ती तर नाही ना आईला तसंच वाटतंय मला ना. वाटतंय का खरंच लागा तो ती विटेवरी उभा हा कटीवरी हात बर कानी कुंडल अजून काय कपाळी केशरी गंध हा अयो डोक्याला श्री मुकुट बर अयो हा अयो सख्या बोल केला लोका ती खरंच लोका पांडुरंगाची मूर्ती दिसती लागा होय का अयो सख्या हा मला नका दिसायला लागलो खरंच सगळं होय का अयो लोका ही सगळं वारकरी हे दिसायला लागलं अय 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 अयो तो किती गाड्या आणि हे तंबून पालन होय का अय 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 सख्या हा मला सगळं दिसायला लागलं लका काय बोलतोय काय लका काय त्या पांडुरंगाच्या वारीत ताकद आहे लका ए तू क्या अय अय पहिलंच नव्हतं वय म्हणायचं लका तुम्हाला वारीला अरे तुला किती वेळा चल म्हणलं रे तू आला का? म्हणलं पण एवढा गुणधर्म आहे मला काय माहिती लका त्या बघ बरं आता सगळं पाप धुवून आळंदी गेलं का पंढरीच्या वारीत नाही? ए तू क्या आ तुला दिसायला लागलं का होय खरं म्हणतोय का सगळं म्हणजे काय सगळं दिसायला लागलं हो अरे तू माझ्याकडे बघितलंय का तुझ्याकडे काय बघू आता अरे तू माझ्या हाताकडे बघितलंय का हा. झालाय बघा झालाय का नाही हात चांगला तुझा हातावणी हात झाला का होय का आता काय करावं का पहिलं नव्हतं वय मला का न्यायचं वारीला ए तू क्या आ तुला किती वेळा चल म्हणलं तू आला का रे लोका मला काय माहिती एवढा गुणधर्म आहे या वारीत ती तुला माहित आहे का आ, तुला माहित आहे का काय ही वारकरी आहेत का नाही हा पाप फेडायच चालले ते पंढरपूरला हो आय, 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 आय. एवढं पाप झालंय का त्यांच्या मग काय आपल्या दोघापेक्षा जास्त इंद्रायणीने पलीकडे येऊन दिलं नाही हा मग आता इकडे चंद्रभागेला असं झालंय होय. हा. वा 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 म्हणून आयुष्यात येऊन एकदा तरी आळंदी पंढरीची वारी करा कधीच आयुष्यात काही कमी पडणार नाही एक वेळेस हात जोडून त्या भगवंताचा गजर करा कुंडली कवरदार विठ्ठल कृष्ण देव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सो आज या ठिकाणी तुम्हा मायबापांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल आमच्या वतीनं सर्वांचं मनापासून अभिनंदन आभार व्यक्त
आपण राहिलेली सेवा पंढरपूरमध्ये घेणारच आहोत. तर या ठिकाणी जास्त वेळ न घेता आतापर्यंत जी काय आमची सेवा झाली असेल, या सेवेमध्ये काही चुकीचं असेल, काही बरोबर असेल, अजून मला 2 कार्यक्रम अटेंड करायचे आहेत. या सेवेमधून माझ्या या बंधुभावासनी बोलता बोलता तोंडातून काय वेडावाकडा शब्द गेला असेल त्याबद्दल क्षमा मागतो. माझ्या या माता भगिनीसनी बोलता बोलता तोंडातून काय वेडावाकडा शब्द गेला असेल त्याबद्दल क्षमा मागतो. या ठिकाणी 2 मिनिटाची भैरवी होईल. भैरवीनंतर कार्यक्रम संपला असेल. जय होय. या ठिकाणी आमचे मांडवे गावचे माजी पंचायत समिती सदस्य बबन बापू पालवे पाटील यांनी या आंधळ्या पांगळ्यासाठी या नाही पैसे सगळी द्यायला लागले ती आपल्याला. आपली वारीच पुरी होती. आता काय टेन्शन नको घेऊ. वा, आमचे गुरुवर्य राजेंद्रजी महाराज मोरे यांनी सुद्धा या आंधळ्या पांगळ्यासाठी दान केलं. हे दान हे मला बक्षीस नाही, हा त्यांचा आशीर्वाद आहे. 500 रुपयाचं दान केलंय. धन्यवाद. मी त्यांचा ऋणी आहे. या ठिकाणी अशोकजी पाटील सुरतकर यांनी सुद्धा 101 रुपयाचं दान केले. धन्यवाद. 201 रुपयाचं दान केले. धन्यवाद. आशीर्वाद. असो माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली माऊली नदी इंद्रायणीच्या तिरी सोनियाचा पिंपळ महाद्वारी नदी इंद्रायणीच्या तिरी सोनियाचा पिंपळ महाद्वारी मोतीवा